अहो तुम्ही काहीतरी विचार करा. विचार करा म्हणजे वहिनी तू काय फुसलावती काय माझ्या दादाला? मी माझ्या हक्काचं मागते. मी फुस लावत नाही, त्यांना विचार करा म्हणते. तुम्ही शांतच बसा वहिनी. तू शांत बस. तिच्याशी बरोबरी नको करू तुझी. किमान तिने आपल्या भावाकडे आतापर्यंत हिस्सा तरी नाही मागितला. हा कशाला मागल? इथे एवढं सगळं डबुड घेऊन बसल्यात ना. तुम्ही बाकीचा विषय सोडा राव. तिचं बघा काहीतरी. माझ्या नवऱ्याचा विचार केलाय कधी? अहो किती कष्ट करतोय तो, आणि तुम्ही दोघं बसल्यात या चांगल्या घरामध्ये आरामात आयुष्य आराम करून, आणि माझं काय कष्ट करते मी तिकडं. दादा देऊन टाक तिला हिस्सा, वाटलं तर आपल्या दोघांच्यातला पण देऊन टाक. नाही नाही तुमचा देऊ नका. हिचा जेवढा हिस्सा तेवढा हिला देऊन टाका. हा मग मी माझ्याच हक्काचं मागते. चालते. तुझी इच्छा आहे ना, आम्ही तुला हिस्सा देऊन टाकतो. नाहीतरी आमच्या आजा पंजाने आम्हाला शिकवलेले बहिणींसाठी केलेलं वाया जात नाही. हे आधीच करायला पाहिजे होतं. मला मागायची वेळ नसती आली. भीक मागितल्यासारखं मागते मी.